नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणकर दर महिन्याच्या 17 तारखेला आनंद घेतो तो विमला तलावावर होणाऱ्या मधुबन कट्ट्यावर होणाऱ्या कवी संमेलनाचा। आणि इथे विशेष होत असते ते तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा जीवन गौरव सन्मान। याच ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेकडून जवळजवळ 150हून अधिक ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले आहे। ते शाखेचे उरणकरांना अभिमान वाटावे असे कार्य आहे, असे उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी विचार मांडले। गौरवमूर्ती नाट्यकर्मी कमलाकर घरत यांनी सुचवले की 150व्या कार्यक्रमात उरणातील सर्व गौरव प्राप्तींचा एक मोठा सोहळा ठेवावा। कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम तोगरे यांनी उरणची कोकण मराठी साहित्य परिषद ही उरणकरांना आनंद देणारी शाखा आहे। प्रमुख पाहुणे गोपाळ पाटील यांच्या हस्ते गौरव मूर्तींना सन्मानित करण्यात आले। मच्छिंद्र घरत, भुवनेश पाटील, तानाजी गायकर, जनार्दन म्हात्रे, सुरेश भोईर, अनंत पाटील, रवींद्र सूर्यवंशी, वसंत कुंडल, गावण आरसी, अरविंद घरत इत्यादी ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी झालेल्या कवी संमेलनात कोकण मराठी साहित्य परिषद शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांच्या सुरेख सूत्रसंचालनात अनिल भोईर, अजय शिवकर, संजीव पाटील, मारुती तांबे, गजानन म्हात्रे, किशोर म्हात्रे, अनामिका राम, नरेश पाटील, बालकवी अनुष शिवकर, रमेश धनावडे, गोपाळ पाटील आणि रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी कवितेनंतर सुमधुर आवाजात आगरी बोलीत पसायदान सादर करून एक वेगळाच आनंद दिला व उपस्थितांचे आभार संजीव पाटील यांनी मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।